लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जैन समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात या उद्देशाने नाशिकमध्ये विशेष प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं सेवादूत उत्तर महाराष्ट्र विभागीय शासकीय योजना प्रशिक्षण शिबिर बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी वसंत स्मृती भाजपा शहर कार्यालय ND पटेल रोड येथे पार पडले। या शिबिरामध्ये जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या योजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तसेच स्वयंरोजगार, शिक्षण आणि कौशल्य विकासांच्या संधींबाबत मार्गदर्शन केलं गेलं आहे। तसेच अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी जनजागृती अभियानावरही विशेष भर दिला गेला आहे। हे शिबिर केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी सेवादूत तयार करण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचं यावेळी आयोजकांनी सांगितलंय। भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये आता सेवादूत बनवण्याचं कार्य चालू आहे। जसं सगळ्यांनाच माहिती आहे की 2014 पासून ज्यावेळेसपासून आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतली तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे 12 वर्षात नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून भाजपा सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या विविध बऱ्याच सरकारी योजना समाजाच्या प्रत्येक घटकाच्या उत्थान आणि विकासासाठी राबवल्या गेल्या। ह्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, याची जनजागरूकता जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी, ह्या हेतूने ह्या उद्देशाने भाजपा जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून सेवादूत बनवण्याचं कार्य आम्ही आत्ता करत आहोत। जे आमच्या कार्यकर्त्यांना पूर्ण ट्रेनिंग, एक योजनांची ट्रेनिंग देऊन त्यांनी समाजापर्यंत ह्या सगळ्या योजना पोचवायचं, हा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे। जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून येत्या 3 महिन्यात 1000 प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करण्याचं आमचं आता कार्य चाललेलं आहे। आत्ता राज्यस्तरीय शिबिर आमचं 18 जुलै रोजी मुंबईमध्ये संपन्न झालं। आज जे होतं हे उत्तर महाराष्ट्र विभागीय शिबिर आहे। याच्यात धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर आणि नाशिकमधले सगळे कार्यकर्ते आलेले आहेत। आता असंच पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा हे सगळे विभागीय शिबिर पहिले आयोजित होतील। त्यानंतर एक जिल्ह्यामध्ये आम्ही असे शिबिर आयोजित करतो आहे। ते या 3 महिन्यात येत्या 1000 सेवादूत आमचे निर्माण होतील। शासनाकडनं निधी नाही, शासनाचा निधी सामान्य जनतेपर्यंत कसा पोचेल याच्यासाठी म्हणून आमचं काम चाललं आहे। आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता 24/7 हा कार्यकर्ता असतो, काम करणारा असतो आणि ज्या केंद्र किंवा राज्य सरकारच्या ज्या योजना आहे त्याचा प्रत्येक घटकाला त्याचा लाभ मिळावा हा प्रत्येक कार्यकर्त्याचा मानस असतो। तर त्याच कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून त्याला आम्ही समाजामध्ये ह्या योजना पोहोचवण्यासाठी पाठविणार आहोत सेवादूत ह्या नावाने। मैं विकास अच्छा, प्रदेश महामंत्री भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र। अभी हाल ही में हमारे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने अपने प्रधानमंत्री के रूप में 12 वर्ष पूर्ण किए थे, तो उस उपलक्ष्य में प्रधानमंत्री महोदय द्वारा जन कल्याण के लिए अनेक सरकारी योजना है, वो सरकारी योजनाओं को अंतिम तबके तक पहुंचाने के लिए भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र ने प्रदेश अध्यक्ष श्री संदीप जी भंडारी के नेतृत्व में इस योजनाओं को समाज के हर तबके तक पहुंचाने के लिए राज्यव्यापी एक कार्यक्रम का संचालन किया था, जिसमें 18 जून को भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई से इस कार्यक्रम की शुरुआत हुई थी, जिसमें राज्य स्तरीय सेवादूत नाम से कार्यशाला का आयोजन किया गया था, जिसमें कार्यकर्ताओं को ट्रेनिंग दी गई कि क्या क्या योजना है, सरकारी योजना है जो अंतिम तबके तक पहुंचाने के लिए वो सेवादूत के रूप में वो कार्यकर्ता तैयार हुए। और उसी कड़ी में आगे बढ़ते हुए अभी हमने विभागीय स्तर पर ये कार्यशाला शुरू की, तो आज उसकी प्रथम विभागीय स्तरीय कार्यशाला आज भारतीय जनता पार्टी नासिक के इस कार्यालय में उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाला का आयोजन किया गया है, जिसमें उत्तर महाराष्ट्र के सभी कार्यकर्ता यहाँ पर पहुँचे हैं और उनको ट्रेनिंग्स दी जा रही है कि क्या क्या योजना है, उसके लिए क्या डॉक्यूमेंट्स लगते हैं, और वो फिर समाज के बीच में जाके, जनता के बीच में जाके उन योजनाओं को पहुंचा सके। क्योंकि हमारा उद्देश्य यही है कि हमारे प्रधानमंत्री जी जो इतना मेहनत कर रहे हैं उसका लाभ अंतिम सेवट और अंतिम तबके तक पहुँचे, उसी अभियान को लेकर ये कार्यक्रम का आयोजन किया गया है।
जैन समाज हा अल्पसंख्याक समाज आहे आणि अल्पसंख्याकांसाठी शासनाने विविध योजना ठेवलेल्या आहेत, विविध योजना राबवलेल्या आहेत, परंतु त्या योजना लोकांपर्यंत पोहोचलेल्याच नाही किंवा लोकांना त्या माहितीच नाही आहेत. तर त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे हे काम संदीपजी भंडारी आणि तसेच त्यांनी निवडलेले कार्यकर्ते करण्याचे काम करीत आहे आणि त्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आज संदीपजी भंडारी यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. समाजासाठी शैक्षणिक लोन आहे, बिझनेस लोन आहे, महिला बचत गटांसाठी सुद्धा अनेक प्रकारच्या योजना आहेत जेणेकरून आमच्या समाजातील म्हणजे जैन समाजातील महिला, युवक वर्ग आणि येणारी पिढी सगळेच पुढे जातील आणि शासकीय योजनांचा लाभ घेतील. हो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आम्हाला 100 कोटीचा निधी दिलेला आहे. हो, आम्ही आज ट्रेनिंग घेऊन पुढे असे कार्यक्रम घेण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असणार आहे. तरी माझी जैन समाजातील सर्व बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे की आपण आपल्या समाजासाठी मिळालेल्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि त्या योजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तुमची मदत करू, सक्रिय असू. कधीही कुठली अडचण आली तर आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य आज नाशिक येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष आमचे मित्र संदीप भाऊ भंडारी हे मार्गदर्शनासाठी आले होते आणि विविध जिल्ह्यातले आपला जो नाशिक जिल्हा आहे, बाजूचा जळगाव जिल्हा आहे, आमचा या परिसरातील बहुतेक जिल्ह्याचे अध्यक्ष आणि महत्त्वाचे पदाधिकारी आज या शिबिरासाठी आले होते आणि संदीप भाऊंनी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलं आहे. संदीप भाऊ मागच्या जवळजवळ 5 ते 7 वर्षापासून अतिशय जैन समाजासाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि जैन समाज आत्तापर्यंत राजकारणात येत नव्हता. संदीप भाऊच्या माध्यमातून, ललित भाऊ गांधी यांच्या माध्यमातून जैन समाज हा चांगल्या प्रकारे आता पुढे येत आहे. आणि आज संदीप भाऊंनी हे पण सांगितलं का बरेचसे आमचे जैन समाज बांधव आहे का जे तळागाळातील आहे. लोकांना वाटतं का जैन समाज हा अतिशय सधन आहे, परंतु तसं नाही. या उपक्रमाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी, प्रदेश महामंत्री विकास आच्छा, नगरसेविका श्वेता भंडारी आणि श्रीशिमल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.